श्री नवनाथ भक्तिसार अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री माता पिता पितृभ्या नमः. ओम नमो जी हेरंबमूर्ती वक्रतुंडा गणाधिपती विद्यार्णवा काळा संपत्ती भक्त संकटवारी गजानना सदैव धवला श्वेतपद्मा विद्याविभूषित कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पदपद्मा ग्रंथाक्षरा बोलवी तू निश्चळ निरंजन निर्विकार परी भक्त रज्जू बंधनाधार प्रेमे संभवनी मूर्ती साकार आम्हा दासा मिरविसी तरी वक्रतुंडा पाशांकुशधरा किंकिणी मंडिता ग्रंथाधरा येऊनी स्वामी वदन सुंदरा मम रसना रससेविका अगा अर्थलिंग प्रकरण ऱ्हस्व दीर्घ शृंगार धारणा सुरस छंद ताल नवरस रस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपते गणराज मी अबुध वर्णना आहे सहज परी कृपा करोनी सकळा भोज विकळ आपदा हरी आता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्वा विषयाधीश मूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती काळा मांदुस सवे घेऊनी वाहन हंस या संतागणी येऊनी सभेस विराजावे महाराजा जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी घेऊन येई महाराजा जिचेनी कृपे वाकुडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती माय तू सर्वे गोरटी घेऊन येई महाराजा असो ऐसे पाचारण वचन ग्लानित भावना सम्यक पाहुन ग्रंथाजनी मूर्तिमंत येऊन वरा लागी ओपिंजे सकळ सिद्धी पूर्णपणा पावो तैशा विनीत वचना वरद मौळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञाना मिरविले म्हणे महाराजा कलोत्तमा सिद्धी पावेल काव्य महिमा ऐसे बोलोनी सुशील धामा रसने स्थापिली सरस्वती या उपरी नमितो श्री गुरुराज तो अज्ञानतमी सविता विराजे जो मोक्षपदा ते वारवुनी काज साधका ते विराजवी तो ज्ञानेश गुरु ज्ञान दिवटी संजोगोनी बैसला मम पृष्ठी लेखनी कवळोनी कर संपुटी ग्रंथा लागी आदरित असे वरद हस्ते स्पर्शोनी मौळी फेडिली सकळ ज्ञान जकाळी या परितया बुद्धांजुळी अनन्य भावी नमितो मी जो नर हरिवंशी विजयध्वज धुंडीराज नाम तयाचे साजे तोही पृष्ठी बैसोनी सहज ग्रंथा लागी आदरित असे आता नमो ज्ञान शक्ती जी सत्तामयी चित भगवती अनन्य भावे चरणांवरती भाळतीची अर्पोणिया या परिनमितो श्रोते संत की तुमच्या गृहीचा मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरस नितांत प्रेम भरित दाटवा अहो प्राज्ञिक संत श्रोती प्रत्यक्ष तुम्ही महेश मूर्ती तुम्हा वर्णावया अबुध शक्ती मज माझी केवी मिरवेल परिधन्य तुम्ही भक्तिवाडे स्वीकारिता बोल बोबडे जड बाळा उभवूनी कोडे जगा माझी मिरविता की पहा जैसे काच म्हणण्यास सोमकांत नाव ठेविले त्यास तेनेची शब्दे लाज सोमांस वरवुनी बुंदा ढाळीतसे देवी तुमचा शरणागत नरहरी मालू धुंडीसुत तस्मात महंत श्रोते संत करा सरते अपणांतरी या परिपूर्वी कथा सारामृत ग्रंथ वदविला तुम्ही श्रद्धायुक्त आताही ओपुनी वरदहस्त भक्तिसार वदवाहा जे संत झाले जगद्विख्यात तयांचे महात्म्य वदविले समस्त परी सार सार कथा त्यात उरल्या सती महाराज जया संतांच्या पायी रत गुरुमूर्ती प्रतापवंत की ज्यांनी संप्रदाय जगद्विख्यात जगा माझी स्थापिले तरी त्याची सर्व कथा ग्रंथी स्वीकारावयावधान द्यावे श्रोती असो कली प्रारंभी रमापती नवनारायणा पाचारी उद्धवासी बैसवनी सन्निध कनकासनी यादव वृंद तव ते नवनारायण प्रसिद्ध प्रविष्ट झाले द्वारके कवी प्रथम हरी दुसरा अंतरिक्ष तृतीय होय चतुर महाप्राज्ञिक प्रबुद्ध नर नारायण चतुर्थ तो पंचम महाराज पिप्पलायन सहावा अविर्होत्र नारायण सातवा द्रुमिला आठवा चमस जाण करभाजन नववा तो ऐसे नवनारायण महाराज द्वारकेत पातले सहजा सहज
रमापतीचे पाचार नचोज दृश्य झाले धवळारी. हरीने पाहताची नारायण सोडिता झाला सिंहासन. परम गौरविले अलिंगुन कनकासनी बैसविले. सकल वैभव भूषणाकार मेळवणी सकळ आरच्या संभार. सारिता झाला सपरिकर षोडशोपचारे पूजैसी. हरीचा गौरव पाहोणी बोलते झाले नारायण. कवन अर्थी पाचारण आमासी केले श्रीरंगा. हरी म्हणे जी महाराजा की मणी काम वेधला माझ्या. कलित अवतार घेणे ओजा तुम्ही आम्ही चलावे. जैसे समुच्चय एकमेळी राजहंस जाती उदधी जळी. तेवी तुम्ही कृपा कल्लोळी अवतार दीक्षा मिरवावी. मेरू म्हणती जनार्दना अवतार घ्यावा कवणे स्थाना. कवन नामी कवन लक्षणा जगा माझी मिरवावे. यावरी बोले द्वारकाधीश कवी नारायण जो का प्रत्यक्ष. तेने मच्छिंद्र होऊन दक्ष जगा माझी मिरवावे. यावरी हरी जो महादक्ष तो तव शिष्य होऊन प्रत्यक्ष. महाराज नामे तो गोरक्ष जगा माझी मिरविजे. यापरी अंतरिक्ष नारायण नाम तो जालिंदर मिरविजे प्रकाम. तयाचा शिष्य भक्ती द्रुम प्रबुद्ध नामे कानिफा. यापरी पंचम पिप्पलायन प्रकाम मिरविजे जगी चरपट नाम. अविर्होत्र जो योगद्रुम मिरविजे जगी नामे नागेश. यापरी द्रुमील अति समर्थ जगी मिरविजे भरतनाथ. आणि चमस नारायण जगी विख्यात रेवण नामे मिरविजे. नववा जो कर भाजन तो गहिनी ऐसे मिरविजे नाम. ऐसे अवतार महिकारण दीक्षे प्रति मिरवावे. म्हणाल एकटप निवास करणे सांगता आम्ही कलिस. तुम्ही तरी तुम्हा सवे अवतारास बहुत येतील महाराजा. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरस तो पुढे होईल तुलसीदास. आणि शुक महाराज जो ब्रह्मभास कबीर भक्त होईल तो. यापरी जो व्यास मुनी तो जयदेव होईल महाप्राज्ञी. आणि उद्भव माझा प्राणाहुनी आवडता होईल नामा तो. आणि भक्ती प्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत. प्रत्यक्ष जो बलराम भ्रांत पुंडलिक होईल तो. मीही प्रत्यक्ष जन्मोन ज्ञानदेव नामे मिरवीन. आणि धवलारी जो पंचानन निवृत्तीनाथ होईल की. आणि सत्यनाथ चतुरानन तो स्वनामी मिरवील सोपान. जी योगमाया मानसमोहन मुक्ताबाई विराजेल. यापरी प्राज्ञिक हनुमंत तो रामदास होईल महाभक्त. आणि कुब्जादासी माते रमत जनी जनात होईल की. असो ऐसे समुच्चय करोन कलित वाढवावे भक्ती महात्म्य जाण. मग अवश्य म्हणोनी नारायण पुढे बोलत प्रश्नाते. म्हणती महाराजा सर्वज्ञ मूर्ती आम्हा सांगता जन्मस्थिती. परिकवन स्थानी केऊते युक्ती व्यक्त होणे ते सांगा. यावरी बोले प्रत्यक्ष नारायण की दीक्षेचे भविष्य पुराण. पूर्वीच कथिले पराशर नंदने महामुनी व्यास तो. अगापूर्वी 88 सहस्र ऋषी निर्माण झाले विधिवीर्यासी. ते वीर्य चुकोनी ठाया ठायासी आपाप काही उरले असे. ते जीव दशे वाचोनी सत्य महाराजान पावे उदय. तरी ते ठाई ठाई केऊते वीर्य त्याचे ठाय ऐकावे. उपरीचर वसु यांनी असता वीर्य गळले उर्वशी पाहता. ते शरस्तंभी दुरो निद्रवता आदळता झाले त्रिभाग. यमुनेत वीर्यबिंदू द्रोणा काठी पडताची झाले त्रिभाग शेवटी. 2 भाग द्रोणा पोटी एक जळी पडिला. असो पर्णद्रोणात जो भाग पडिला तो तत्काळ द्रोणकुपी जन्मला. परिजळात जो भाग पडिला तो ग्रासिला मत्सीने. तरी ते मत्स्य सुंदरी वीर्य नारायण प्रत्यक्ष आहे. परी जीवदशेविन गर्भवंशोदय होत नाही महाराजा. तरी प्राज्ञिक कवी नारायण तेने मत्स्य सुंदरी जन्म घेणे. मच्छिंद्र ऐसे जगात नामाने मिरवावे महाराजा. यापरी शिवकामावरी कोपोण तृतीय नेत्रीचा काढोनी अग्न. स्मर केला भस्मतेने ऐसे ग्रंथ बोलती. परितो कामद्विमूर्धनी बैसला आहे वीर्य प्राशन करोनी. तरी तयाचे जठरी अंतरिक्ष जाऊनी. जालिंदर नामे मिरवेल यापरी कुरुवंशी जनमे जये.
नागसत्री आवाहन केले आहे. तयावंशी महान पाहे बृहद्रथ राणा मिरवेल. तो महिलागी करील हवन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन. यज्ञकुंडी ते दीप्यमान जालिंदरे जन्मावे. या परी ब्रह्मवीर्य सहस्रेसी ऋषी निर्मिले सहस्राठ्यांशी. तेव्हा वीर्य रेवती रासी रेवे माझी पडियेले. ते महीचे परमकुशी वीर्य आहे रेवा तिरासी. तेथे व्यापोनी जीव दशेसी देहा लागी मिरवावे. तो महाराजा चामस नारायण रेवण सिद्ध मिरविजय नामाने. रेवा रेवेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे. तेची वेळी अनेक रेत सर्पिणी मवळी अकस्मात. पडता प्राशिले तिने नेमस्त भक्ष म्हणून जानपा. ते जन्मे जयाचे नागसत्रात नागाहुती विप्रदेत. तये वेळी अस्तिके निश्चित सर्पिणी ते लपविले. ब्रह्मवीर्य उदरात अंडजा शुक्तिरत्नयुक्त. पुढे होईल महानाथ भविष्य जाणून आच्छादी. महातरुच्या पोखरी तक्षकात्मजा पद्मिनी नारी. ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी नवमास लोटले. असो त्या अंडजा शुक्तिकायुक्त जीवदशा सकळ होऊन मुक्त. तरी अवीर होत्र नारायण येथ संचरिजय महाराजा. वीर्य अंडज पात्र सांडोनी गेली आहे तक्षक नंदिनी. तो वडाच्या पोखरस्थानी अद्यापि आहे महाराजा. तरी तेथे अवीर होत्र प्रवेश करिता सत्पात्र. वटसिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे. या परिमित्र रेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मच्छिंद्र जती. ती वरद हस्ताची उकरडा विभूती साचोकार मिरवेल. ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य सविता राज सांडिता होय. परी ते भविष्य कारणी उकरडामय वरद भस्म मिरवेल. तेथे हरिजो नारायण शीघ्र संचरुणी दीक्षा कारण. गोरक्ष ऐसे प्रतिष्ठाना माने जगा माझी मिरवावे. या परी मृडानी कारणी सुरवरालिया दक्ष सदनी. ते कमलोद्भव पाक शासनी समारंभे पातले. परी दक्षात्मजेची रूप रहाटी नेत्र कटाक्ष पाहता परमेष्ठी. तेने धडाडोनी कामपाठी इंद्रियद्वारा द्रवला तो. परी तो चतुराननी बैसला होता सभास्थानी. कामद्रवता इंद्रिय वदनी परमचित्ती लाजला तो. मग रगडोनी चरणटाचे क्षीणत्व केले रेताचे. ते एका गळे 60 सहस्रांचे रेत भाग वहियले. ते 8 सहस्र रेत प्रमाणासी जीवदशा अपत्य वालखिल्य ऋषींसी. झाले परी एक भागासी वीर्य आहे तैसेशी. ते लज्जायुक्त होऊनी केरासह सांडिले भागीरथी जीवनी. तयातुनी एक भाग जाऊनी कुश बेटी स्थिरावला. तरी ते कुशदरीचे निखळी रेत भागाची आहे वेली. ती पिप्पलायन माऊली संचारावे तेने तेथे. टाचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनात. जगात मिरवोनी जगविख्यात दीक्षे लागी विराजावा. या परी कुंभोद्भवाचा उदय झाला. तो मित्र कामशराचा लोट लोटला. तो गगनपंथे विमुक्त झाला अतिबळे करोनिया. एक भाग घटी पडता अगस्ती उदय झाला तत्वता. एक भाग महिवर्ता कैली कसदनी पातला. तो महाराज कौलिक ऋषी भिक्षा भरतरी ऊर्ध्वशी. भरतरी म्हणती भिक्षा पात्रासी अंगणी ते ठेविले. तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिले भर तर्यात. ते कैलिके पाहोनी भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे. तरी ते भरतरी रेत संगी द्रुमिल नारायणी प्रसंगी. संचारोनी रेतांगी भरतरी नामे मिरविजे. या परी हिमाद्रीच्या विपिन स्थानी दिग्गज ठेला महिते शयनी. तै सरस्वतीचे उद्देशे करुणी विधिवीर्यासी ढासळला. ते वीर्य गजकर्णात पडताची झाले बिंदुयुक्त. तरी काहीसे वीर्य होऊन विभक्ता महिवर्ती पडियेले. तयावरोनी व्याघ्र चाली चालता भेदले पाऊली. तया पादसंधीत तनु ओतिली जीवदशा अत्रीची. तैसा गजकर्ण सुती कारण प्रबुद्ध मिरविजे रेतरत्न. तया नामाभिधानी प्रयत्न कर्णकाणी फा मिरविजे. या परी गोरक्षाची हतवटी
पडता वाळवंटाचे पोटी, कर्दम पुतळा करिता जेठी, अभिमंत्रोणी भविष्यांतर, मंत्रशक्ती विष्णुवीर्य, आव्हानिलिया पुतळामय, तैकर भाजने संचाराया, जीवदशा मिरवावी, ऐसे सांगोनी रमारमण, संतुष्ट केले नवनारायण, मग परस्परे नमना नमन, करोनिया उठले ते, असो भगवंतेशी नवनारायण, पाहती मंदरा चळमौळी स्थान, श्री शुक्राचार्य समाधी पासी जाऊन, समाधी तेवर येले, नव समाधी मेरू पाठारी, 10वी समाधी शुक ऋषीश्वरी, असो ते 10 स्थूळ शरीरी, पुढे ते थोनिया निघाले, या परी शुक्रवीर्याचे कथन, बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण, रंभा उद्देशे झाले पतन, कबीर येथे जन्मला, ही कथा भक्ती कथामृतात, वदविली आहे जगन्नाथ, आता नवनारायण झाले व्यक्त, त्यांची कथा ऐकावी, असो वासुवीर्य दोन्ही भाग झाला, एक मच्छीने प्राशिला, तव कवी नारायण संचरोनी वाहिला, गर्भ लागला वाढीसी, दिवसानुदिवस नवमास, मच्छीने लोटिले जलोदरास, पुढे प्रसूत अंडज सुरस, यमुना जळी व्हावे जो, तो तेथे एक कथा वर्तली, श्री कैलासी अपर्णा माऊली, शिवाशी म्हणे कृपा साऊली, अनुग्रह मज द्यावाजी, तुम्ही जपता जो मंत्र, तो मज द्यावाजी पवित्र, तेने करोनी मी चिर, सनाथपणे मिरवेन जी, शिव म्हणे उमे ऐक, मी मंत्र उपदेशीन सकळीक, परी एकांत ठाव अलौकिक, ऐसा जाण पाहिजे गे, अपर्णा म्हणे एकांत स्थान, तरी महिवरी शोधू आपण, ऐसे ऐकता दयाघन, अवश्य तिथे म्हणतसे, मग सिद्ध करोनी नंदिकेश्वर, हिंडता स्थाने महेश्वर, श्रमोणी वर्तता उमाईश्वर, यमुने तटी येऊनी पोचले, मग उतरोणी नंदिकेश्वरोनी, ती नंदी ठेवोनी ताटावरती, उभयता उतरोनी यमुने सरिसी, जवळ काठी बैसली, तव तो यमुना तट एकांत, तेथे मनुष्यांची न मिळे जात, ऐसे पाहोनी शुद्ध एकांत, ते स्थानेश्वरासी मानले, परी तो मच्छोदरात, कवी नारायण नेनोनी त्यात, पार्वती ते उपदेशित, मंत्र संजीवनीसी नाथ, तिथे तो मंत्र उपदेशिता, मच्छी तेथे होती सत्यता, तो उपदेश शब्द गर्भी तत्वता, मच्छिंद्राने ऐकला, ऐकिले परिग्रहणची झाले, तेने करुणी ज्ञान प्रकटले, मी तू पण सर्व सरले, सर्वची ब्रह्म सनातन, असो शिव पार्वती ते पुसत, की कैसे चोज उपदेशात, तू ते सापडे लखून ते माते, बोलोनी दावी अपर्णे तू, ऐसे शिवती सपुसता, तो आधीच मच्छेंद्र झाला बोलता, म्हणे महाराजा आदिनाथा, ब्रह्मचोज मिरवेल, आता किंबहुना चराचर, असे स्वरूपी वृत्ती साकार, न गणो हे मची सार, ब्रह्मण भुवना पासोनी, ऐसे शिव ऐकता वचन, जळी पाहे चाकाटोन, तो मच्छोदरी नारायण, कवी महाराज समजला, मग शंकर बोलते झाले त्याते, म्हणती महाराज तू आहेस येथे, तरी मम उपदेशाचा तू ते लाभ का झाला कविराया, परी हे फारची झाले अपूर्व, पुढे ऐक आनंद पर्व, मंत्र उपदेश गौरव, दत्तमुखी करवीन मी, तरी तुझ जन्म झाली या पाठी, बद्रिका श्रमी यावे शेवटी, तेथे तू ते देईन भेटी, सर्व सामग्री सचिन्ह, ऐसे बोलोनी आदिनाथ, स्वस्थाना गेला पर्णे सहित, एरीकडे गर्भ मच्छोदरात, तोची मंत्र घोकितसे, या परी भरता पूर्ण दिवस, मच्छीने प्रसूत काळ समयास, अंड सांडोनी जळतटास, मच्छी गेली जळोदरी, असो अंड सांडोनी तिरास, मच्छी गेली जळोदरास, त्यास काही लोटल्या दिवस, यमुना तिरी महाराजा, तव तेथे समय काळी, बकपक्ष्यांची उतरली मंडळी, मी नवे चावया यमुना जळी, निजगणांसहित संचरले, तो अकस्मात मित्रात्मजा तटी, अंडज शुक्तिका पाहिली दृष्टी, मग सर्व मिळोनी चुंचुपुटी, खाद्य म्हणून भेदिती ते, चंचुपुटांचा भेद वज्र, तेने अंड झाले जर्जर, द्विशकल होऊनी सत्वर, महीवरी आदळले, परीवरील शकल पडिले मही, खालील शकलात बाळ विदेही,
जैसा अर्क उदक प्रवाही एकाएकी उतरला, रुदन शब्द कडकडाट, बाळ तेजाचा बोभाट, तेने न्याहाळिता चकचकाट, पाहोनिया पळाले ते. असो सकळ शुक्तिका रत्नाकर, आत मुक्त मुक्तिकेचा भद्र मच्छेंद्र, असता तमरी कन्या तीर, पावला धीवर त्या काळी. तो धीवर कामिक नाम सुभट, पाहता अंडज शुक्तिका प्रकट. तो आत रत्न तेज स्फुट, बाळ रम्य देखिला परी जो सविता. मग चित्ती द्रवली मोह ममता, म्हणे बाळ हे कोमळ तत्वता. याते भक्षील कोणी सावज, ऐसा उदय होता चित्ती. देव शब्द कुसुमा सांडिती, की हे महाराजा कामिक मूर्ती. बाळ नेई सदनाते, अरे हा कवी नारायण. मच्छोदरी पावला जनन, तरी मच्छेंद्र ऐसे याते नाम. जगा माझी मिरविकी, अरे हा दक्ष योगींद्र जेठी. तारक नौका महिपाठी, तरी तू संशय सोडोनी पोटी. सदना नेई महाराजा, ऐसे देवा वागून तर रत्न. कर्ण पुटिके होता भूषण, मग ते दृढ करोनी जतन. हृदय संपोटी पाळीतसे, महाविश्वासाचे पाठी. आधीच मोह नांदेल पोटी, आनंदाची अपार दाटी. आनंद पात्री हे लावे, जैसे पायाचे ने पात्री. घृत शर्करा होय मिश्रिती, तो गोडपणाचा भाग अमृती. वाढला का जाईना, की दारिद्राचे सुरवाडास. मणी पेटली राजहंस, ते गजशुंडीची माळा ग्रीवेस. सुख का वाटले जाईना, की वंशवृद्धी ते शून्यमय. चिंता काळी मानिशा आहे, तैसा सूतमित्राचा होता उदय. मग तेथ चिंता कासया, की कवडीसाठी वेचिता प्राण. ते मांदूसची लाधली सुखधन, की मृत्यू भयाचे असुख मानून. चित्त जडे चिंता साकडी, तो पियुषाची अनुकूलता. गोडी सुखाचा उदय होता, मग चिंतानिशीचा आनंद सविता. प्रभे लागी हे लावे, मग स्नेह कवचे कर संपुटी. तो ये न्हाणीला बाळ जेठी, हृदयी वाहुनी कामिक पोटी. सदनी आणिले तयाते, शारद्वता नामे सुंदरा नारी. ओपिता झाला तिचे करी, म्हणे साजनी वंशाधारी. सूत मिरवी लोकात, की पाहे पापूर्ण भरवसा. की राधा तनय कर्ण जैसा, तरी जो पुढे राज मांदुसा. जगा माझे आव्हानी, तन्याये भाग्योदये. सर्व सुखशहिनी पहुडावे, आहा हा बाळ अवतार होय. कवी नारायण मच्छेंद्र, मग कामिका हाती सुढाळ सुता. नवरत्नांच्या सम पाहता, परम आनंदली शारद्वता. बाळ कवळीला स्नेह मेळी, स्नेहे धरिताची पायोधरी. पय दाटले अति पाझरी, जैसे सोम तेज करी. सोमकांत द्रव तसे, असो कुशांचे मंडन. स्नेह भावे होता संगोपन, मग बाळ जठर पिंडीचा अग्न. पय पाहोनी स्वीकारी, तै स्नेहाचा ओघ बाणे. बाळ अंगी करोनी मार्जने, तप्तोदकी घालोनी स्नाने. पाल खाते हलवी तसे, आधीच नामे शारद्वता. त्यावरी अपत्य कामिकांता, तेथे बाळ मोहकाम द्रवता. कवन रीती वर्णावे, आधीच असता अमरवेली. त्यावरी पर्जन्य वृष्टी झाली, मग तो हेलावा लवलव पाऊली. कवनासी वर्णवे, ऐसे परी आनंद स्थिती. दिवस लोटले काही सेमिती, 5 वरुषे वयावरुती. मच्छिंद्रनाथ मिरवला, तव कोणे एके दिवशी. सुदिनी उदयीक भूमीसी, पिता म्हणे तमारी कन्येसी. चला जाऊये मच्छिंद्रा, अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथ. कृतांत भगिनी तीरायेत, मग जळोदरी संचरुणी तात. मच्छ बाळ आव्हानी तसे, तव जाळ्यांसवे मिनधाडी. आतुल्या ओढी कर संपुटी, बाहेर काढिता कामिक जेठी. महिमीना ते सोडी तसे, मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा. वेचोनी साठवी यामिना, ऐसे वदोनी कामिक पुन्हा. जळा माझी संचरे एरीकडे मच्छिंद्रनाथ. मीन देखता म्हणे होतात, आहा मातुळ कुळाघात. कामिका ताता मांडिला, तरी आपण असता ऐसी रहाटी. बरवेपणे पाहता दृष्टी, हे योग्य नव्हे कर्मपाठी. उपकारा मिरवावे, पूर्वी आस्तिके मातुक कुळा रक्षिले. आपुले तपाचे निबळे,
राव बोधोनी सत्र पाळे, नागकुळा वाचविले. मग एक एक मत्स्य वेचोनी, प्रवाहा मेळवी जीवना लागोनी. ते कामिकता ते दृष्टीने पाहोनी, परमचित्ती क्षोभला. जैसा परम सबळ, पेटला मिरवी वडवानळ. तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ, हृदया माझी धडाडी. की मेघमंडळाचे दाटी, चपळा पळती तेजावटी. तैसा धडाडोनी क्रोधपोटी, बाहेर आला तत्क्षणी. लक्षोनी मच्छिंद्राचे मुखमंडन, स्वकरपुटी केले ताडन. म्हणे जळोदरीचे काढिता मीन, बहुश्रम जानसी. तरी पुन्हा जळोदरी, मत्स्य सोडितोसी कैसा भिकारी. खासील काय उदरांतरी, भीक मागो जाशील. ऐसे ऐकोनी कामिक वचने, मनात मच्छिंद्र करी बोलणे. सर्वात पवित्र भिक्षांने, दोष त्यासी काही नसे. तरी हाची आता उपदेश, आरंभावे भिक्षांनास. एरीकडे जळोदरास, कामिक तेव्हा संचरला. एरीकडे मच्छिंद्रनाथ, दृष्टी चुकवोनी गमन करीत. भ्रमण करिता अद्वैत वनात, सुढाळ जागा दिसेना. मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम, पाहता झाला योगद्रुम. तेथे 12 वर्षे उत्तमोत्तम, योगा लागी आचरला. ते तीव्र तप गासूची मंत, मंत्रदृष्टी अद्वैत वनात. लोहकंटक पादांगुष्ठांत, देऊनी तप करीतसे. ऊर्ध्ववायूंचे करुणी भक्षण, दृष्टी अर्का देऊनी दान. वाचा करोनी कृष्णार्पण, हरिभजनी मिरविला. शरीर क्लेशा देऊनी दान, ईश्वरी वेद तनु मन प्रमाण. तेने अस्ति पंजरा वरोण, त्वचा तितुकी मिरवितसे. तपे भक्षिले सकळ मास, परी लागन लागे अस्थि त्वचेस. मास भक्षोनी सकळ भागास, वृद्धिरस सकळ आटिले. नेत्र फिरवणी झाल्या वाती, दिसो लागली कार्पासरिती. सकळ तेजाची आटली ज्योती, महाघोर तपाने. अस्थि त्वचा व्यक्त होऊनी, शिरा दिसती चांगुलपणी. सर्व अंग गेले वाळोनी, काष्ठापरी मिरवितसे. ऐसे क्लेश असंभावित, मच्छिंद्रांगी जाणवत. तो तेथे अकस्मात, अत्रिनंदन पातला. संचरुणी देवालया, स्तविता झाला उमाराया. हे दक्ष जामाता करुणालया, दिगंबरा आदिपुरुषा. कामांतका फणिवेष्टका, रुंडभूषणा कैलासनायका. अपर्णा निधाना कामांतका, वृषभारोहणा महाराजा. हे सकळ दानवांतका, देवादिशा उमाकांता. प्रळय रुद्रा त्रिपुरांतका, शूळपाणी महाराजा. हे शंकर नामाभिधानी, पंचवक्त्रा त्रिनयनी. भस्मधारणा उमारमणी, नरकपाळा विराजसी. ऐसे स्तुतीचे वग्रतुन, दत्ते अर्पिता माळा करोन. तेने तोषोनी कामदहन, प्रत्यक्षपणे मिरविला. प्रत्यक्ष होता उमाकांत, नयनी याजिता झाला दत्त. मग आलिंगोनी प्रेम भरित, निकटा आपण बैसला. योगक्षेमाची सकळ वार्ता, शिवपुसता झाला दत्ता. तेनेही सांगोनी क्षेम वार्ता, शिवसुखा पुसिले. या परी बोलता झाला दत्त, की बद्रिकाश्रमी कानन बहुत. तरी महाराजा दृष्टी व्यक्त, माझी करा कृपाळुवा. मग अवश्य म्हणोनी उमारमन, उभयता पाहू चालले कानन. परीही वासना दत्ता कारण, मच्छिंद्र दैवे उद्भवली. जैसा लाभ असतो पदरी, तो सहज वळून येत घरी. लघुशंके मूत्रधारी, मांदूस घट लागतसे. की उष्ण त्रासे मही चाली, आतुंडे कल्पतरुची सावली. तेवी दत्तवासना उद्भवली, मच्छिंद्र दैव प्रकरणी. की यज्रव्रता टाकिल्या बाहेरी, हिरा ठेवूनी नेतगारी. तेवी दत्तात्रेय वासना लहरी, उदेली मच्छिंद्र दैवाने. असो ऐशा लाभ भावना, उभयता रमती बद्रिकाश्रमा. नाना तरुपल्लवंगमा, अपार चिन्हे पाहती. सुरतरूपो फळी बकुळ चंपक कर्दळी. गुलछबू गुलाब केळी, नारळी सोनकेळी शोभल्या. की सहज पाषाण ढाळिता महिसी, दैवे आतुडे हस्तपादासी. तेवी मच्छिंद्र दैव उद्देशी, दत्तवासना उद्भवली. ऐसे वर्णिता पारतरू, तरी बद्रिकेचा फार शेजारू. कानना महा निकट मंदारू, मंदराचळ शोभला.
तयावरो निवर्षत तोयधर मणिकर्णिके अपार नीर ती भागीरथी उत्तम तीर निजदृष्टीने पाहिली. मग तेथ ओघ धरोन उभयता करीते झाले गमन. असो मच्छिंद्र कारणे निजदृष्टी पाहतील तेथे जी जी होईल वार्ता. श्री गुरु ज्ञाने होय सांगता निमित्त मात्र धुंडी सुता ग्रंथा माझी मिरविले. धुंडी सूत नरहरिवंशी मालुवदे कवित्वासी. निमित्त मात्र नरहरी कृपेसी तोची बोलवी ज्ञानेश. स्वामी स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसोत भाविक चतुर प्रथमाध्याय गौड हा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार प्रथमाध्याय समाप्त. पुढील भागामध्ये आपण या संपूर्ण अध्यायाचा मराठीतून कथासार पाहणार आहोत. मराठीतून कथासार ऐकण्यासाठी पुढील भाग नक्की बघा.